नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. इंटरलॉक बन हेअरस्टाईल ही एक सुंदर केश रचना आहे, ज्यामध्ये केसांचे आच्छादित भाग करून वळणदार बन बनवतात, जे औपचारिक कार्यक्रमांपासून लग्नापर्यंत विविध प्रसंगी परिधान केले जाऊ शकतात. उद्दिष्ट या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 2 इंटरलॉक बनची प्रक्रिया करणे, 3 इंटरलॉक बनची प्रक्रिया करणे आणि 4 इंटरलॉक बनची प्रक्रिया करणे. चला प्रथम 2 इंटरलॉक बन हेअरस्टाईलची प्रक्रिया पाहूया. प्रक्रियेमध्ये खालील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1 केस तयार करा. पायरी 2 पोनीटेल बनवा. पायरी 3 पोनीटेल 2 विभागांमध्ये विभाजित करा. पायरी 4 2 इंटरलॉक बनवा. पायरी 5 हेअरस्टाईल सेट करा. स्वच्छ आणि कोरड्या केसांपासून सुरुवात करा. प्रक्रियेपूर्वी आपले हात स्वच्छ आणि सॅनिटाईज असल्याची खात्री करा. रुंद दात असलेल्या कंगव्याने सुरुवात करा. केस तुटणे आणि खेचणे कमी करण्यासाठी डिझाईन केलेले हे एक सौम्य साधन आहे. सर्व केस गोळा करा आणि डोक्याच्या क्राउन एरियावर एक पोनीटेल बनवा. इच्छित उंचीवर ठेवा. एक रबर बँड घ्या आणि पोनीटेल जागी घट्ट करण्यासाठी त्याचा वापर करा. हे इंटरलॉक केलेल्या बनसाठी एक मजबूत आधार तयार करते. पुन्हा एकदा कंगवा घ्या आणि पोनीटेलची संपूर्ण लांबी काळजीपूर्वक विंचरा, जेणेकरून गुंता होणार नाही. पोनीटेलला 2 समान भागांमध्ये विभाजित करा. प्रभावीपणे केसांचे 2 स्वतंत्र विभाग तयार करा. एक भाग वरून आणि दुसरा तळापासून घ्या. ते पिन करण्यासाठी बॉबी पिन वापरा. हे स्थिरता निर्माण करण्यात आणि हेअरस्टाईल योग्य जागी ठेवण्यास मदत करेल. पहिला विभाग घ्या आणि केसांचे बॅक कोम्बिंग करा. बॅक कोम्बिंगमध्ये केसांना विरुद्ध दिशेने मुळाच्या दिशेने कंगवा करणे घनता आणि पोत तयार करण्यासाठी आवश्यक आहे. नंतर पहिला भाग पोनीटेलच्या मध्यभागी उलट दिशेने फिरवा. रोल सुरक्षित करण्यासाठी बॉबी पिन वापरा आणि ते स्थिर आणि घट्ट धरले आहेत याची खात्री करा. रोलची अखंडता राखण्यासाठी काळजीपूर्वक आणि धोरणात्मकपणे पिन घाला. येथे एक उत्तम सराव आहे. गुंडाळलेले केस जागी ठेवण्यासाठी आणि जास्तीचा आधार देण्यासाठी हेअर स्प्रेचा हलका थर लावा. इतर विभागासाठी असेच करा. व्हॉल्यूम दिसण्यासाठी प्रथम बॅक कोम्ब करा आणि नंतर पोनीटेलच्या मध्यभागी रोल करा. दुसरा रोल सुरक्षित करण्यासाठी पिन वापरा. दोन्ही रोल एकत्र पिन करण्यासाठी तुम्ही बॉब पिन देखील वापरू शकता. दोन्ही रोल जवळ असतील. शेवटी संपूर्ण रोलवर हेअर स्प्रे लावा. ही पायरी स्टाईल राखण्यात आणि फ्लाय अवे हेअर नियंत्रित करण्यात मदत करेल. आपण काही वैयक्तिक स्पर्श जोडू इच्छित असल्यास आपण ते ॲक्सेसराईज करू शकता. बस एवढेच. आता आपण 2 इंटरलॉक केशरचना बनवू शकता. आता आपण 3 इंटरलॉक बन केशरचनाची प्रक्रिया पाहू. प्रक्रियेमध्ये खालील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1 केस तयार करा. पायरी 2 पोनीटेल बनवा. पायरी 3 पोनीटेल 3 विभागांमध्ये विभाजित करा. पायरी 4 3 इंटरलॉक बनवा. पायरी 5 केशरचना सेट करा. आता आपण या चरणांचा तपशीलवार विचार करूया. हेअरस्टाईलला एक व्यवस्थित स्वरूप देण्यासाठी स्वच्छ आणि कोरड्या केसांपासून सुरुवात करा. केसांना हळूवारपणे विंचरा. त्यासाठी रुंद दात असलेला कंगवा वापरा. स्टायलिंग प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतील अशा कोणत्याही गाठी किंवा गुंता नसल्याची खात्री करण्यासाठी ही पायरी महत्वाची आहे. सर्व केस एकत्र करा आणि डोक्याच्या क्राउन एरियावर पोनीटेल बनवा.
पोनीटेलला रबर बँडने सुरक्षित करा. केस ठेवण्यासाठी ते पुरेसे घट्ट असल्याची खात्री करा. आता पोनीटेलमधून केसांचा एक छोटा भाग घ्या आणि ते वरच्या दिशेने खेचा, ज्यामुळे विभागात तणाव निर्माण होईल. ते जागी सुरक्षित करण्यासाठी हेअर पिन किंवा बॉबी पिन वापरा. त्यांना उभ्या धरून ठेवा, जेणेकरून विभाग उचलला जाईल आणि तुमच्या उर्वरित केसांपासून वेगळा होईल. पोनीटेलच्या उर्वरित भागापासून केसांच्या आणखी 2 भागांसह मागील चरणाची पुनरावृत्ती करा. केस वर खेचण्याची आणि पिनने सुरक्षित करण्याच्या समान प्रक्रियेचे अनुसरण करून डावीकडून एक भाग घ्या आणि उजवीकडून दुसरा घ्या. सर्व 3 विभाग सुरक्षित केल्यानंतर मधल्या विभागावर लक्ष केंद्रित करा. एक कंगवा घ्या आणि हा भाग मागून विंचरा. हे तंत्र केसांना व्हॉल्यूम आणि टेक्स्चर जोडते. एकदा तुम्ही मधला भाग बॅककोम्ब केला की तो घट्ट धरून ठेवा आणि केसांना लूपच्या आकारात नेण्यासाठी बोटांचा वापर करून पोनीटेलच्या पायथ्याकडे वळवा. लूप त्याच्या जागी सुरक्षित ठेवण्यासाठी लूप भोवती हेअर पिन आडव्या म्हणजेच हॉरिझॉन्टली किंवा तिरपे घाला. ते केसांना घट्ट पकडतात आणि लूप डोक्यावर सुरक्षितपणे धरतात याची खात्री करा. येथे एक उत्तम सराव आहे. गुंडाळलेल्या केसांवर हेअर स्प्रेचा हलका थर लावा आणि ते जागी ठेवण्यासाठी आणि जास्तीचा आधार द्या. डाव्या बाजूच्या विभागात जाताना एक कंगवा घ्या आणि या विभागाला देखील बॅककोम्ब करा, जसे तुम्ही मध्यभागी केले होते. हे बॅककोम्बिंग केसांमध्ये व्हॉल्यूम वाढवते आणि एक फुल लूप तयार करण्यात मदत करते. बॅककोम्बिंग पूर्ण झाल्यावर डाव्या भागाला पोनीटेलच्या आधाराच्या दिशेने वरच्या बाजूला वळवणे सुरू करा. तुमच्या बोटांनी त्यास लूपचा आकार द्या. तुम्ही रोल करत असताना तुम्ही बनवलेल्या पहिल्या लूपवर लूप ओव्हरलॅप होत असल्याची खात्री करा आणि त्या लूपच्या मध्यभागी संपेल अशी काळजी घ्या. पूर्वीप्रमाणेच आडवे किंवा तिरपे हेअरपिन घालून डावा लूप सुरक्षित करा. उजव्या बाजूच्या विभागासह समान प्रक्रिया पुन्हा करा. व्हॉल्यूम आणि पोत जोडण्यासाठी केस परत कंघी करा. नंतर लूप तयार करण्यासाठी ते तुमच्या बोटांनी फिरवा. उजवा लूप अशा प्रकारे ठेवा जेणेकरून ते मागील लूपला ओव्हरलॅप करेल आणि हेअरपिनसह सुरक्षित करा. मजबूत होल्ड सुनिश्चित करा. हेअरस्टाईल कायम राहावी आणि दिवसभर टिकावी याची खात्री करण्यासाठी संपूर्ण केसांवर हेअर स्प्रे उदारपणे लावण्याची शिफारस केली जाते. हेअर स्प्रे इच्छित स्टाईल सेट करण्यासाठी आणि कोणत्याही फ्लायअवे किंवा फ्रीज नियंत्रित करण्यासाठी एक विश्वासार्ह सहयोगी म्हणून काम करते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इंटरलॉक बनला डेकोरेटिव्ह हेअरपिन, फुले किंवा इतर ॲक्सेसरीजने सजवू शकता आणि त्याला वैयक्तिक टच जोडू शकता. या तपशीलवार पायऱ्या फॉलो करून तुम्ही विविध प्रसंगासाठी किंवा रोजची स्टायलिश केशरचना म्हणून एक सुंदर 3 इंटरलॉक केलेला बन तयार करू शकता. आता 4 इंटरलॉक्ड बन हेअरस्टाईलची प्रक्रिया पाहू. प्रक्रियेमध्ये खालील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1, केस तयार करा. पायरी 2, पोनीटेल बनवा. पायरी 3, पोनीटेल 4 विभागांमध्ये विभाजित करा. पायरी 4, 4 इंटरलॉक बनवा. पायरी 5, केशरचना सेट करा. आता आपण या चरणांचा तपशीलवार विचार करूया. पॉलिश आणि उत्तम हेअरस्टाईल प्राप्त करण्यासाठी स्वच्छ आणि कोरड्या केसांपासून सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. स्टाईल करण्यापूर्वी धरून ठेवण्यासाठी आणि नियंत्रण वाढवण्यासाठी योग्य केस उत्पादन लागू करण्याचा विचार करा. हे दिवसभर इच्छित केशरचना राखण्यास मदत करेल आणि केसांना जास्तीचा आधार आणि संरचना प्रदान करेल. कोणताही गुंता किंवा गाठी दूर करण्यासाठी केसांना पूर्णपणे विंचरून सुरुवात करा. रुंद दात असलेला स्टायलिंग कंगवा घ्या आणि केसांवर हळूवारपणे काम करा.
ते गुळगुळीत आणि स्टाईलसाठी तयार असल्याची खात्री करा. चांगले आणि स्वच्छ अंतिम परिणाम मिळवण्यासाठी ही पायरी महत्वाची आहे. डोक्याच्या क्राउन भागात असलेले सर्व केस एकत्र करा आणि हेअर इलॅस्टिक वापरून सुरक्षित करा. हे एक उच्च पोनीटेल तयार करते, जे एक संतुलित स्वरूप प्राप्त करण्यासाठी क्राउन क्षेत्राच्या मध्यभागी ठेवले पाहिजे. पोनीटेल सुरक्षित झाल्यावर त्याचे 4 समान भाग करा. हे करण्यासाठी पोनीटेल आडवे 2 विभागांमध्ये विभाजित करा आणि नंतर उभ्या 2 अतिरिक्त विभागांमध्ये विभाजित करा. हा विभाग एकूण 4 भाग बनवतो, ज्यावर स्वतंत्रपणे काम केले जाईल. 4 विभागांपैकी प्रत्येक विभाग वेगळे ठेवण्यासाठी हेअर पिन किंवा बॉबी पिन वापरून त्यांना स्वतंत्रपणे सुरक्षित करा. पिन काळजीपूर्वक ठेवण्याची खात्री करा. ते अंतिम स्टाईलमध्ये लपलेले राहतील याची खात्री करा. ही पायरी तुम्ही प्रत्येक विभागात कार्य करत असताना विभागांचे संघटन राखण्यात मदत करते. वरच्या भागांपासून सुरुवात करा आणि केसांना हळूवारपणे बॅक कोंब करण्यासाठी टेल कोंब वापरा. बॅक कोम्बिंगमध्ये केसांना परत टाळूच्या दिशेने कंगवा करणे, व्हॉल्यूम आणि पोत तयार करणे समाविष्ट आहे. उंची आणि परिपूर्णता जोडण्यासाठी विभागावर हे तंत्र करा. व्ह्यू 9. बॅक कोम्बिंग केल्यानंतर बॅक कोम्ब सेक्शन घ्या आणि आपल्या बोटांनी ते पोनीटेलच्या मध्यभागी घट्ट फिरवा. रोल तयार झाल्यावर हेअर पिन किंवा बॉबी पिन वापरून सुरक्षित करा. हेअरस्टाईलमध्ये पिन लपलेले असल्याची खात्री करा. येथे एक उत्तम सराव आहे. गुंडाळलेल्या केसांवर हेअर स्प्रेचा हलका थर लावा आणि ते जागी ठेवण्यासाठी आणि जास्तीचा आधार प्रदान करा. पहिल्या विभागाच्या विरुद्ध पुढील विभागात जा. एक विभाग घ्या आणि केस गुंडाळा. ते स्कॅल्पच्या दिशेने फिरवा. व्हॉल्यूम आणि पोत जोडण्यासाठी तसेच या सेक्शनला बॅककोम्ब करा. बॅककोम्ब केल्यानंतर केस गुंडाळा आणि हेअर पिन वापरून सुरक्षित करा. डावा भाग घ्या आणि पहिल्या रोलच्या आत पिन करा. व्हॉल्यूम देण्यासाठी बॅककोम्बिंग करा आणि बाजूंना दुसऱ्या रोलच्या दिशेने रोल करा. बॉबी पिन वापरून ते पिन करा. उजव्या बाजूला शेवटच्या उर्वरित विभागासह ही पायरी पुन्हा करा. पुन्हा कंगवा करा. बाजूला असलेल्या दुसऱ्या रोलच्या दिशेने रोल करा आणि प्रत्येक रोल व्यवस्थित असल्याची खात्री करून पिनअप करा. स्टाईल सेट करण्यासाठी आणि ती जागी राहते याची खात्री करण्यासाठी हेअर स्प्रेसह संपूर्ण केशरचना हलके ओला करा. हे रोल्स होल्ड करण्यात, फ्लायअवे टाळण्यास आणि 4 इंटरलॉक हेअरस्टाईलला अतिरिक्त होल्ड आणि दीर्घायुष्य प्रदान करण्यात मदत करेल. जास्तीच्या स्पर्शासाठी तुम्ही वैयक्तिक शैली जोडण्यासाठी बनमध्ये ॲक्सेसरीज वापरू शकता. या सर्व समावेशक पायऱ्यांचे काळजीपूर्वक पालन केल्याने तुम्ही विविध प्रसंगांसाठी किंवा रोजच्या हेअरस्टाईल गरजांसाठी एक सुंदर पर्याय म्हणून कुशलतेने 4 इंटरलॉक बन तयार करू शकाल. हे आम्हाला सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात तुम्ही शिकला आहात की 2 इंटरलॉक बन्सवर प्रक्रिया करा, प्रक्रिया 3 इंटरलॉक आणि 4 इंटरलॉक बन्सवर प्रक्रिया करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या सत्रात.